800 व्होल्टची ड्राईव्ह आहे, म्हणून 2 फेज देणार आहे आपण. 2 फेज दिलेले आहे एसी सप्लायचे. इथे कोणी एसी लाईन आलेली आहे. हे अशा पद्धतीने फॅन लावलेला आहे कूलिंगला. सिंगल फेजवर आहे फॅन. इथं अर्थिंग जोडलेली आहे. 1 फेज दिलेला आहे यातून. फॅनच्या हवाचा फ्लो हीट सिंक प्लेटकडे आहे. दोन्हीकडे हीट सिंक प्लेटमध्ये या प्रकारे एरो आहे. हवेची दिशा एअर फ्लो म्हणून डायरेक्शन डायरेक्ट याच्यावर कूलिंगसाठी. आणि याला आपण पुढं ही ब्रिज रेक्टिफायर जोडलेली आहेत. आता हे रेड कलरचा आहे प्लस पॉईंट ह्या रेक्टिफायरचा. त्याच्या तिरप्या रेषेत हो मायनस पॉईंट. आणि हे 1 फेज दिलेला आहे. हो 1 फेज दिलेला आहे. आपण 2 फेज दिलेले 800 व्होल्टची ड्राईव्ह असल्यामुळे. 400 व्होल्टची ड्राईव्ह असली तर सिंगल फेज द्यावं लागतं. 1 अर्थिंग 1 सप्लाय. पण जर 800 व्होल्टची ड्राईव्ह असली 2 फेज दिले तरी चालतात. याला प्लस पॉईंट हा इथला, हा मायनस पॉईंट, 1 फेज एकूण 1 फेज. अशा प्रकारे जोडणी. सगळेचे प्लस प्लस रेड वायर इथं एकत्र करून इकडे प्लस वायर काढलेली. ही प्लस वायर काढलेली आहे. रेड वायरी सर्व एकत्र करून आणि ब्लॅक वायरी सगळे एकत्र करून हे मायनस पॉईंट काढलेला आहे. आणि ग्रीन कलरचा 1 सब फेज आहे आणि हिरव्या कलरचा आणि निळ्या कलरचा 1 फेज आहे. हे 2 फेज दिलेले आपण. हे अर्थिंग सप्लाय पण देऊ शकतो. 400 व्होल्ट ड्राईव्हला अर्थिंग सप्लाय पण देऊ शकतो आपण. पण 800 व्होल्ट ड्राईव्हला 2 फेज लागतात. सिंगल फेजवर होतं 200च्या पुढे व्होल्टेज असले तरच चालते 800 व्होल्टची ड्राईव्ह. आता या पुढे आपण आता कंट्रोलरला वायर जोडणार आहे. या बॅक कंट्रोलरचे आपले वायर आहे. कंट्रोलर सध्या बंद आहे. एक होसला आपण शक्ती कंपनीचा असल्यामुळे याला प्लस मायनस उलट सुलटी झाली तरी चालते. 1 वायर कनेक्ट केलेली आपण. इतर कंपन्यांना प्लसला प्लस मायनसला मायनस जोडणे काळजीपूर्वक, कारण की कंट्रोलर उडण्याची शक्यता असते. बाकी कंपन्या शक्तीच्याला सिस्टीम आहे प्लस मायनस. कंट्रोलर चालू झालेला आहे. आपण वायर जोडल्यानंतर, पिन जोडल्यानंतर AC लाईनवर AC टू DC कन्वर्ट करून आपण कंट्रोलरला दिलेला आहे. कंट्रोलर चालू झालेला आहे. 283 संध्याकाळची लाईट, 2 फेज लाईट व्होल्टेज कमी असते त्याच्यामुळे 283 व्होल्टेज आहे. मोटर चालू ऑन झालेली आहे. आपण संध्याकाळी चालवतो त्यामुळे डोंगल संध्याकाळच्याला काढून ठेवलेला आहे. रिपोर्ट जाऊ नये त्यांना म्हणून. मोटरचा RPM वाढत आहे. RPM वाढल्यानंतर व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे. सिंगल फेज सप्लायर म्हणलं तरी चालेल. 2000 RPM वर गेलेली मोटर. 6 एम्पियरचा लोड आहे फक्त. 2100 RPM. इनपुट व्होल्टेज 220/23 आहे. 10 एम्पियरला इनपुटला लोड घेतलेला आहे. आउटपुट मोटर व्होल्टेज, मोटर करंट 6 एम्पियर आहे. 2300 RPM ने मोटर चालू आहे. आउटपुट व्होल्टेज 125 आहे. अशा प्रकारे मोटर रनिंग झालेली आहे. जोडणी या प्रकारे आहे. फॅन असा हीटसिंक प्लेटवर हीटसिंक पेस्ट लावून प्रॉपर फिट केलेला असावा. 1 HP ला 1 रेक्टिफायर प्रमाणे जेवढे HP असेल तेवढे HP वापरावे. हे कनेक्शन लक्षात घ्यायचे. फक्त सगळे प्लस पॉईंट या प्रकारे सेपरेट काढायचे आहे.
ह्या पहा रेड वायर प्रत्येकाचा प्लस पॉईंट बाजूला काढायला आहे. त्याच्या साईडनं असं लिहिलेलं राहतं, एक साईडनं लिहिलेलं राहतं प्लस पॉईंट, आणि दुसरं लिहिलेलं जरी नसलं हे 3 एका डायरेक्शन लावलेले प्लस वेगळ्या डायरेक्शनला आडव्या, हे 3 उभ्या रेषेत येतं, एक आडव्या रेषेत. आडव्या रेषेतला जो आहे तो प्लस पॉईंट आहे आणि त्याच्या तिरप्या रेषेत, बरोबर तिरप्या रेषेत मायनस पॉईंट आहे. हे ध्यानात घ्यायचं आहे. प्लस प्लस सगळ्याचे रेड वायर जोडून एकत्र करून पुढं कनेक्शन काढायचं. अशा प्रकारे मटेरियल कुठे भेटते, काय भेटते, यासाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होतील.